मित्रांनो, पुन्हा एकदा रेड्डीज अकॅडमी या चॅनलमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. जर अजून कोणीही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतील तर कृपया करून लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे जे व्हिडिओज आहेत, नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. ठीक आहे. आज आपण एक वर्कशॉप सायन्स ह्याच्यामध्ये नवीन लेसन पाहूया, ज्याचं नाव आहे स्पीड अँड वेलॉसिटी. स्पीड अँड वेलॉसिटी. स्पीड अँड वेलॉसिटी, ज्याला मराठीमध्ये गती व वेग असं म्हणतात. गती व वेग. पहा, गती व वेग ह्या धड्याला सुरुवात करण्याअगोदर त्यातले काही टर्म्स हे जे आहेत ते आपल्याला समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामध्ये काय आहे? रेस्ट अँड मोशन. रेस्ट अँड मोशन. मोशन, रेस्ट म्हणजे काय? स्थिर स्थिती. आणि मोशन म्हणजे काय? गतिमान स्थिती किंवा चलन स्थिती. आता न्यूटनचा पहिला नियम हा आपल्याला माहिती आहे. न्यूटनचा पहिला नियम काय आहे? जडत्वाचा नियम. जडत्वाच्या नियमाबद्दल सांगतं. ते काय सांगतं की कोणतीही एखादी निर्जीव वस्तू स्थिर स्थितीत असेल तर स्थिर स्थितीतच राहील, आणि जर एखादी वस्तू गतिमान स्थितीत असेल, चलन स्थितीत असेल, सर्क्युलर मध्ये असेल, पुढे रेसिप्रोकेटिंग असेल किंवा पेंडुलम सारखं इकडे तिकडे शिफ्ट होत असेल, तर त्या वस्तू आहे त्या गतिमान स्थितीतच राहतील. जर त्यांना म्हणजे गतिमान स्थितीत असलेल्या पदार्थाला स्थिर स्थितीत आणायचंय किंवा स्थिर स्थितीतील पदार्थ त्याला गतिमान स्थितीत आणायचंय, म्हणजे रेस्ट कंडिशन मध्ये असलेले एखादा पदार्थ त्याला मोशन मध्ये आणायचंय, अथवा ऑलरेडी मोशन मध्ये असलेला एखादा पदार्थ त्याला रेस्ट पोझिशनला आणायचं आहे, तर त्याला काय गरज आहे? फोर्स. त्याला कशाची गरज आहे? फोर्स. एक्सटर्नल फोर्स त्याला म्हटलं जातं. बाह्य बल, बाहेरून दिली जाणारी प्रेरणा. पहा, ह्याच्याशिवाय स्थिर स्थितीतील वस्तू गतिमान स्थितीत होत नाही. आता एखादी वस्तू स्थिर आहे, त्याला आपण पुश केलं, पुढे जाईल, किंवा ओढलं आपल्याकडे, त्यामध्ये एक गती येईल, चलन येईल. आणि एखादं गतिमान स्थितीतील पदार्थ आहे, पेंडुलम, त्याला आपण आडवं थांबलो, आपण पकडलं, तर काय होणार आहे? म्हणजे तो पदार्थ गतिमान स्थितीतून स्थिर स्थितीत येईल. एक्झाम्पल, आपण मोटरसायकलवरती बसलेलो आहोत, 40च्या स्पीडने आपली मोटरसायकल ही जात आहे, आणि पुढे अचानक स्पीड ब्रेकर आलं. आपण काय करतो? ब्रेक्स अप्लाय करतो. हातात असेल, पायात असेल, ब्रेक्स अप्लाय करतो. म्हणजे काय? बाह्य बल आपण त्याला देतो, मग तेव्हा ती वस्तू त्या जागी थांबते. समजलं थोडक्यात? रेस्ट म्हणजे स्थिर स्थिती आणि मोशन म्हणजे चलन स्थिती. आणि ह्या दोन्हींच्या साठी कारणीभूत असणारे घटक म्हणजे काय? बल, एक्सटर्नल फोर्स. आता पहा, मी तुम्हाला हे समजून घेण्यासाठी, कारण ह्या ज्या टर्म्स आहेत, ह्या टर्म्स जर तुम्हाला नीट समजल्या तरच पुढचं तुम्हाला लेसन हे समजून घेण्यासाठी अतिशय इझी होणार आहे. आता रेस्ट आणि मोशन यांच्यामधला फरक काय आहे मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल मधून मी तुम्हाला सांगतो. आपल्या जवळचं रेल्वे स्टेशन आहे, भले आपल्याला सोलापूरचं असेल किंवा कोल्हापूरचं असेल किंवा पुण्याचं असेल, काही असेल,
रेल्वे स्टेशन असेल किंवा बस स्टँड असेल, बस स्टँड. ओके. आता रेल्वे स्टेशन. आता रेल्वे स्टेशन हे जे आहे ते कोणत्या स्थितीत असणार आहे मला सांगा? स्थिर स्थितीत असणार आहे, ज्याला रेस्ट म्हणतो आपण. रेल्वे स्टेशन हे एकाच ठिकाणी असणार आहे. आपल्या सोलापूरचं एक्झाम्पल जर पाहायला गेलं तर मला वाटतं 1950च्या आसपास हे रेल्वे स्टेशन बांधलेलं आहे. अजून देखील तिथेच आहे. ठीक आहे, 70 वर्ष झाली, अजून तिथं आहे, त्या जागेवरतीच आहे, तिथेच राहणार आहे. अजून पुढची 70 वर्ष जरी पाहिलं तरी ते तिथेच राहणार आहे. सोलापूरची ITI 1960 मध्ये बांधलेलं आहे. त्यालाही जवळपास 60 वर्ष झाली. आता आहे तिथेच आहे, स्थिर स्थितीत आहे. बस स्टँड आहे त्या ठिकाणी राहणार आहे. आपलं घर आहे त्याच ठिकाणी राहणार आहे. त्याच्यामध्ये काही हालचाल होणार नाही. समजा दर 10 वर्षाने एक किलोमीटर पुढे झालं किंवा दर एक वर्षानंतर मागे सरकलं, असं काय होणार आहे का? शक्यच नाही. आहे त्या ठिकाणी ते स्थिर राहणार आहे. पण मला सांगा, ह्या रेल्वे स्टेशनमध्ये येणारे जे ट्रेन्स आहेत, ट्रेन्स ज्यांना आपण रेल्वेज म्हणतो, ट्रेन्स, रोज शेकडो ट्रेन्स वरून येतात, म्हणजे अप साईडवरून येतात, डाऊनकडे जातात, किंवा डाऊन साईडने येणारे सोलापूरला येतात, तिथे थांबतात आणि पुन्हा पुढे जातात. त्यांचा जर्नी हा कंटिन्यू चालू असतो. एका ठिकाणी ते थांबतात का? नाही. ट्रेन्स हे कसे असणार आहेत? आपल्या मोशन मध्ये असणार आहेत. म्हणजे काय? चलस्थितीत असणार आहे. लक्षात आलं का तुम्हाला? रेल्वे स्टेशन असेल, प्लॅटफॉर्म असेल, बस स्टँड असेल, हे एका ठिकाणी स्थिर राहणार आहे. पण ट्रेन्स असतील, बसेस असतील, टॅक्सीज असतील, ओके, हे मात्र नेहमी मोशन कंडिशन मध्ये असणार आहे. लक्षात आलं? हे टर्म्स हे नीट अगोदर तुमच्या जर लक्षात आलं तर पुढे समजण्यासाठी अतिशय साधा आणि सोपा आहे. ठीक आहे. आता मोशन हे जे आहे, चलन किंवा चलस्थिती किंवा अस्थिर स्थिती, ते कोणत्या आहेत ते आपण पाहूया. आणि आता आपण मेकॅनिकल ब्रांच मधले स्टुडंट आहोत. कोणताही पदार्थ एक्स हॉरिझॉन्टल डायरेक्शनने जर पुढे मागे होत असेल तर त्याला एक्स डायरेक्शन म्हणतो आपण. ओके ना? व्हर्टिकल डायरेक्शन, वरून खाली किंवा खालून वर एखादा पदार्थ होत असेल तर त्याला वाय डायरेक्शनने त्याचं डिस्प्लेसमेंट होत आहे, म्हणजे चलन होतं असं आपण म्हणतो. आणि एखादा पदार्थ पुढे मागे होत असेल किंवा काही अँगलमध्ये जर जात असेल तर त्याला झेड ऍक्शन, झेड ऍक्सिस मध्ये त्याचं चलन होतं असं आपण म्हणतो. एक्स वाय झेड. आणि ह्याच्या अपार्ट फ्रॉम दॅट एक सर्क्युलर किंवा एक अँग्युलर डायरेक्शन पण असतं. सर्क्युलर त्याला पेरिफेरल डायरेक्शन असं पण म्हणतो. पेरिफेरल सर्कल कंटिन्यू फिरतच आहे, त्याला पेरिफेरल म्हणतात किंवा सर्क्युलर असं म्हणतात. एक्स व्हर्टिकल, वाय आणि झेड कुठेही असेल. ह्या डायरेक्शन मध्ये जर पदार्थ सतत दर काही वेळात जर बदलत असेल आपली स्थिती, तर तो पदार्थ चलन स्थितीमध्ये आहे असं आपल्याला म्हणता येतं.
आता हे चलन स्थिती म्हणजेच त्यातले दोन टर्म्स आहेत, गती व वेग. लक्षात आलं? रेस्ट अँड मोशन तुमच्या लक्षात आलं. चलनचे प्रकार आपण पाहिलं, एक्स एक्स, वाय वाय आणि झेड झेड, सर्क्युलर, पेरिफेरल. त्यातलं चलनमध्ये गती व वेग किंवा स्पीड अँड वेलॉसिटी हे दोन टर्म्स आहेत. त्याच्यावरतीच हा लेसन आहे. हा लेसन अतिशय महत्वाचा तुमच्यासाठी आहे. ह्या लेसनवरती देखील प्रश्न हे डेफिनेटली प्रत्येक परीक्षेला हे आजपर्यंत विचारलेली आहेत आणि विचारतात. ठीक आहे. आता गती त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? स्पीड असं म्हणतात. वेग ह्याला वेलॉसिटी असं म्हणतात. हे दोन्ही टर्म्स जे आहेत, गती व वेग, ह्या दोन्हींचे अर्थ हे एकसारखेच आहेत. आता काय आहेत पहा, मग फरक काय? दोन्हीचे अर्थ एकसारखे जर असेल तर त्याच्यामध्ये फरक काय, काय फरक आहे ते आपण थोडंसं जाणून घेऊया. स्पीड, गती, त्याचा फॉर्म्युला काय आहे? पदार्थाने कापलेले अंतर भागिले पदार्थाने कापलेलं अंतर भागिले लागलेला वेळ. द डिस्टन्स, द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अ बॉडी डिवायडेड बाय द टाइम टेकन असं त्याला म्हणतात. कापलेले अंतर हे एस या अक्षराने दाखवतात आणि लागलेला वेळ हा टी या अक्षराने दाखवतात. कापलेले अंतर हे एस आणि लागलेला वेळ हा टी या अक्षराने दाखवतात. समजलं? हे स्पीड, कापलेले अंतर आणि लागलेला वेळ, एस बाय टी. स्पीड किंवा गती ही आदिश रास आहे. सदिश आणि आदिश आपण शिकलो पाठीमागे. आदिश म्हणजे एखादी रास हे व्यक्त करण्यासाठी किंवा ते एक्सप्लेन करण्यासाठी, त्याचं वर्णन करण्यासाठी दिशेची गरज नसते. फक्त त्याची किंमत, तसं मॅग्निट्यूड जे आहे त्याची तेवढीच गरज असते. त्याला आदिश रास असं म्हणतात. त्याला इंग्लिशमध्ये स्केलर क्वांटिटी असं म्हणतात. आदिश. ठीक आहे. एस हे मीटर्स मध्ये आणि वेळ हे सेकंदामध्ये, म्हणून ह्याचं युनिट हे युनिट जे असणार आहे मीटर पर सेकंदामध्ये त्याचे युनिट असणार आहे, मीटर पर सेकंद. पुन्हा एकदा चेक करा. गती म्हणजे काय? पदार्थाने एक काळात कापलेले अंतर, द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अ बॉडी इन अ युनिट टाइम, दॅट इज नोन ॲज स्पीड. आणि त्याचे युनिट काय असणार आहे? कापलेलं अंतर हे शक्यतो आपण मीटर्समध्ये घेतो आणि लागलेला वेळ हा वेळ स्टँडर्ड नॉर्म्स नुसार सेकंदामध्ये घेतलं जातं, म्हणून त्याचं युनिट जे आहे ते मीटर पर सेकंद हे असणार आहे. आता वेलॉसिटी काय आहे? वेलॉसिटी हे स्मॉल व्ही या अक्षराने दाखवतात. ह्याचा देखील फॉर्म्युला हेच आहे. कापलेले अंतर त्याला डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट म्हणतात. टोटल डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाइम. हे पण एस बाय टीच आहे आणि ह्याचाही युनिट मीटर पर सेकंदच आहे. पण हे काय? वेक्टर क्वांटिटी. ह्याला सदिश रास म्हणतात. वेलॉसिटी हे काय असतं? पदार्थ निश्चित दिशेत आक्रमिलेलं
एकूण अंतर आणि त्याकरिता लागलेला एकूण वेळ. द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अ बॉडी इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन डिफाइंड बाय द टाइम टेकन टू कव्हर अप दॅट मच डिस्टन्स मीन्स वेलॉसिटी. ठीक आहे. ह्याचंही सूत्र एस बाय टीचं आहे, मीटर पर सेकंदच आहे. ठीक. पण हे वेलॉसिटी काय आहे? वेक्टर क्वांटिटी म्हणजे सदिश रास आहे. जेव्हा स्पीड हे काय आहे? स्केलर क्वांटिटी म्हणजे अदिश रास आहे. इथं दिशेची गरज नाही, इथे मात्र दिशेची गरज भासते. म्हणून गती हे अदिश रास आहे, वेग हे सदिश रास आहे. एवढा हा त्यामधला फरक. स्पीड गती व्यक्त करण्यासाठी त्याची फक्त किंमत ही गरजेची असते, दिशा गरजेची नसते. वेग मात्र व्यक्त करण्यासाठी, एक्सप्लेन करण्यासाठी, त्याचं वर्णन करण्यासाठी त्याची किंमत आणि त्याची दिशा ह्या दोन्हींची गरज असते. म्हणून वेलॉसिटी ही सदिश रास ही आहे. लक्षात आलं तुमच्या? त्याच्या पुढचं जे टर्म आहे ते आहे त्वरण, ऍक्सलरेशन. त्याच्या अगोदर आपण पाहूया त्याचे अगोदर ह्याचे प्रकार कोणकोणते आहेत ते देखील आपल्याला पाहणं हे गरजेचं आहे. ह्याचे प्रकार देखील पाहूया. ह्याचे 3 प्रकार पडतात. कोणकोणते प्रकार आहेत ते पण पहा, ते पण समजून घ्या. टाइप्स ऑफ वेलॉसिटी. टाइप्स ऑफ वेलॉसिटी. पहिलं समवेग, ज्याला युनिफॉर्म वेलॉसिटी म्हणतात. युनिफॉर्म वेलॉसिटी. दुसरं सरासरी वेग, ज्याला ऍव्हरेज वेलॉसिटी म्हणतात. आणि तिसरं विषम वेग, ज्याला नॉन युनिफॉर्म वेलॉसिटी. नीट लक्ष द्या. पहिलं काय आहे? समवेग, दुसरं सरासरी वेग आणि तिसरं विषम वेग. युनिफॉर्म वेलॉसिटी, ॲव्हरेज वेलॉसिटी अँड नॉन युनिफॉर्म वेलॉसिटी. आता हे काय? हे थोडक्यात एकेका एक्झाम्पल मधून तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता तुम्ही मोटरसायकल चालवता, एक्झाम्पल साठी मी तुम्हाला सांगतो. सकाळी तुम्ही 10 वाजता मोटरसायकल चालू केलं, 10 ते 11 तुम्ही इथून सोलापूर पासून पुण्याच्या दिशेने निघाला. दिशा ही फिक्स झाली, बरोबर आहे का? पुणे पुणेकडे किंवा पुण्याच्या दिशेने तुम्ही निघालेला आहात. गाडीचा वेग किती आहे? 40 किलोमीटर पर आवर, 40 किलोमीटर प्रति तास. निघालात किती वाजता तुम्ही? 10 वाजता, 10 AM. तुम्ही टाइम कॅल्क्युलेट करायला लागलात. दर तासाला 10 ते 11 पर्यंत, 10 ते 11 समजा 50 किलोमीटर अंतर पाडलं, 50 किलोमीटर अंतर पार केलं. पुन्हा 11 ते 12 पुन्हा 50 किलोमीटर अंतर, बरोबर. 12 ते 1 50 किलोमीटरच अंतर पार केलं. आता पहा, टाइम ड्युरेशन किंवा टाइम स्पॅन कितीचं घेतलं तुम्ही? 1 तासाचं घेतला. त्या 1 तासाच्या स्पॅन मध्ये पहा, 10 ते 11 50 किलोमीटर
11 ते 12 तेही 50 किलोमीटर, 12 ते 1 त्या अंतरामध्ये म्हणजेच त्या टाइम स्पॅनमध्ये पुन्हा 50 किलोमीटर. प्रत्येक एक तासाला तुम्ही 50 किलोमीटर अंतर पार पाडत आहात, कधी करत आहात. म्हणजेच काय, तुमचे जे मोटरसायकल आहे, तुमच्या जे व्हेकल आहे ते कसं असणार आहे, समवेगामध्ये असणार आहे. समवेग, युनिफॉर्म वेलॉसिटी, फास्ट. ठीक आहे. सरासरी वेग, सरासरी म्हणजे काय, आता इथून तुम्ही सोलापूर पासून पुण्याला निघालात, तुम्ही किती अंतर आहे आपल्याला माहिती आहे, म्हणजे जवळपास 250 किलोमीटर अंतर. ओके. आणि त्याकरिता समजा एक 5 तासाचा वेळ लागला. सरासरी वेग म्हणजे कापलेले एकूण अंतर आणि त्याकरिता लागलेला वेळ. 250 किलोमीटर बाय 5 आवर्स. म्हणजेच काय झालं, सरासरी वेग किती झालं, 50 किलोमीटर प्रति तास. हा सरासरी वेग झाला. पण प्रत्यक्षात तसं असेल का, पहिल्या 10 ते 11 तासात कदाचित 60 किलोमीटर अंतर पार पडलं असेल. 11 ते 12 ह्याच्यामध्ये 80 किलोमीटर अंतर पार पाडलं असेल. 12 ते 1 40 किलोमीटर अंतर पार पाडलं असेल. जेव्हा तुम्ही पुण्याच्या सिटीमध्ये जाल त्यामुळे शेवटच्या तासामध्ये अतिशय कमी स्पीडने तुम्हाला गाडी चालवावं लागते, बरोबर आहे की नाही, ट्रॅफिक, ड्यू टू ट्रॅफिक. फक्त शेवटच्या तासामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष जर तुम्ही मोजून पाहिलं तर कदाचित 20 किलोमीटर प्रति तास असेल. प्रत्यक्ष जर तुम्ही पाहिला तर हे डिस्टन्स हे वेगवेगळं असेल. म्हणजे वेग, प्रत्येक तासाला कापायचं अंतर हे वेगवेगळं असणार आहे. म्हणून ॲव्हरेज वेलॉसिटी, सरासरी वेग हे काय असतं, एकूण कापलेलं अंतर आणि त्याकरिता लागलेला एकूण वेळ, या दोन्हींचा भागाकार करा, तुम्हाला सरासरी वेग हे मिळून जाईल, ॲव्हरेज वेलॉसिटी. आता नॉन युनिफॉर्म वेलॉसिटी म्हणजे आता तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीचं असणार आहे. समवेग, युनिफॉर्म वेलॉसिटीच्या अगदी उलट. प्रत्येक तासाला वस्तूचं कापायचं अंतर, वस्तूचं आक्रमवायचं अंतर हे दर तासाला वेगवेगळं असेल. पुढच्या तासाला 45 किलोमीटर असेल, पुढच्या तासाला कधी 35 किलोमीटर असेल. प्रत्येक टाइम ड्युरेशन, 1 तासाच्या टाइम ड्युरेशनमध्ये वस्तूचं कापावायचं अंतर हे वेगवेगळं असणार आहे, फिक्स्ड नाही. त्याला विषम वेग, नॉन युनिफॉर्म वेलॉसिटी असं म्हटलं जातं. ओके. हे झाले वेगाचे प्रकार, टाइप्स ऑफ वेलॉसिटीज. त्यानंतर येतं त्वरण, ज्याला ऍक्सिलरेशन म्हणतात. त्वरण, ऍक्सिलरेशन. आता हे टर्म्स आहेत मित्रांनो, हे टर्म्स काय आपल्याला नवीन नाही, हे रोजच्या आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण ह्या सर्व गोष्टी वापरतोय, त्यांचा उपयोग करतोय आपण. आता त्वरण म्हणजे काय, आता मोटरसायकल्स जवळपास 90% स्टुडंट्स, 90% आपले जे मित्र आहेत त्यांना माहिती आहे. मोटरसायकल जर घेतला आपण तर हँडल आपण पकडतो, उजव्या हातामध्ये ॲक्सिलरेटर असतं, ॲक्सिलरेटर असं एक थ्रॉटल असतं, ते हालत असतं. ओके. जसं आपण थ्रॉटल वाढवतो तसं आपली गाडीचा वेग हा वाढतो. वेगात होणाऱ्या बदलच्या दरास किंवा वेगात होणाऱ्या बदलाच्या मानास
त्वरण असे म्हणतात. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी दॅट इज नोन ॲज ॲक्सिलरेशन. आता आपण गाडीचा वेग आपण वाढवतोय, थ्रॉटल वाढवतोय, ॲक्सेलरेटर वाढवतोय, म्हणजे ॲक्सेलरेट करतोय, म्हणजेच काय करतो, गाडीचा वेग हा सतत आपण वाढवतोय, त्याला ॲक्सेलरेशन प्रोसेस असं म्हणतात. वेग सुरुवातीचा 20 किलोमीटर प्रति तास वेग असेल, ॲक्सेलरेट केला 40 किलोमीटर झाला, अजून ॲक्सेलरेट केला 60 किलोमीटर झाला, अजून ॲक्सेलरेट केला 80चं झाला, राईट. सतत थ्रॉटल वाढवत गेलो. मोटरसायकल असेल तर हातात असेल ॲक्सेलरेटर्स, आणि जर 4 व्हीलर असेल, 6 व्हीलर असेल, त्याच्या पुढचे असतील तर पायात असतं ॲक्सेलरेटर, बरोबर आहे की नाही. ABC, ॲक्सेलरेटर, ब्रेक आणि क्लच, माहिती आहे आपल्याला सर्व. ॲक्सेलरेटर दाबलं वाढवलं की गाडीचा वेग हा वाढत जातो. म्हणून ॲक्सेलरेशन हे जे आहे ते पॉझिटिव्ह असतं. वेगात होणारी सतत वाढ कन्सिस्टंटली, कंटिन्युअसली increase in speed of the vehicle, that is acceleration, आणि ते पॉझिटिव्ह असतं नेहमीच. आता बघ, V minus U by T, त्वरण ॲक्सेलरेशन हे स्मॉल a या अक्षराने दाखवतात. V फॉर फायनल वेलॉसिटी किंवा लेटर वेलॉसिटी, नंतरचा वेग, अंतिम वेग. U म्हणजे इनिशियल वेलॉसिटी, सुरुवातीचा वेग, आणि T म्हणजे लागलेला वेळ, टाइम. ह्याचं युनिट जे आहे ते मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल किंवा किलोमीटर पर आवर स्क्वेअर. मीटर पर सेकंड स्क्वेअर किंवा किलोमीटर पर आवर स्क्वेअर हे त्याचं युनिट असतं. पुन्हा एकदा चेक करा. ॲक्सेलरेशन म्हणजे वेगात होणारा जो बदल आहे त्याला ॲक्सेलरेशन म्हणतात, आणि हा जो बदल आहे कंटिन्यू जर वाढत असेल तर त्याला ॲक्सेलरेशन म्हणतात. आणि बऱ्याच वेळा आपली मोटरसायकल ही ऑलरेडी स्पीडमध्ये असते आणि पुढे अचानकच जर स्पीड ब्रेकर आलं, पुढचं एक सिग्नल आलं, चौक आलं, तर काय करतो आपण, आपल्या गाडीचा वेग हा सतत ॲक्सेलरेट करत जातो. त्याला डिसलरेशन म्हटलं जातं किंवा ॲक्सेलरेशन म्हटलं जातं किंवा त्याला रिटार्डेशन ही म्हटलं जातं. आणि हे जे रिटार्डेशन आहे ते मात्र निगेटिव्ह असतं. त्याला मंदन म्हटलं जातं मराठीमध्ये. रिटार्डेशन म्हणजे त्याला मंदन म्हटलं जातं, आणि ते कसं असतं, निगेटिव्ह असतं. निगेटिव्ह का, वेग हे सतत कमी 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 होत चाललेलं आहे. पुढच्या चौकात आपल्याला सिग्नल आहे आणि सिग्नल गाडी थांबवायचं आहे किंवा स्पीड ब्रेकर आहे, गाडीचा वेग हा अतिशय कमी करायचा आहे, निगेटिव्ह. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय असतं पहा, सूत्र हेच असतंय, पण नंतरचा वेग रिटार्डेशन प्रोसेसमध्ये फायनल वेलॉसिटी हे कशी असते, कमी असते किंवा शून्य असते. सुरुवातीचा वेग हा ज्या वेगात आपण चाललेलो आहे ते वेग असतं आणि त्याकरिता लागलेला वेळ, बरोबर आहे. आता ऑलरेडी आता आपली एक्झाम्पलसाठी आपल्या मोटरसायकल हे 60च्या स्पीडने आपण चालवत आहोत आणि पुढे आपल्याला चौक दिसलं. 60च्या स्पीडमध्ये असलेलं मोटरसायकल हे लगेच आपल्याला 10च्या स्पीडमध्ये आणायचं आहे, बरोबर आहे का. रिटार्डेशन किती असेल पहा. आता सुरुवातीचा वेग किती असेल,
60 ऑलरेडी चालू आहे हा, 60 किलोमीटर पर आवर. आणि नंतरचा वेग किती करायचा आपल्याला? सुरुवातीचा वेग ऑलरेडी मोशन मध्ये असलेला वेग किती आहे? 60 किलोमीटर पर आवर. आणि नंतरचा वेग आपल्याला किती करायचा आहे? 10 किलोमीटर प्रति तास. फॉर्म्युला हाच असणार आहे. व्ही किती आहे? हा व्ही आणि हे यू. 10 वजा 60. आणि समजा ह्याला 5 सेकंद लागले तर काय येतं? हे -50/5 म्हणजे काय येतं? हे -10. लक्षात येते का? पहा, वजा 10 किलोमीटर पर सेकंद स्क्वेअर. ह्या ठिकाणी वेळ हे सेकंदामध्ये घेतलं आणि वेग हे किलोमीटर पर आवर ह्याच्यामध्ये आहे. ऍक्च्युली इथं तासाचं सेकंदामध्ये करून इथं केलं पाहिजे, पण हे तुम्हाला समजण्यासाठी मी ह्या ठिकाणी असं घेतलं आहे. ओके, नंतर जेव्हा आपण गणित प्रत्यक्षात सोडू तेव्हा तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. त्वरण ऍक्सलरेशन हे पॉझिटिव्ह असतं तेव्हा वेग हा सतत वाढत जातो. डी ऍक्सलरेशन किंवा डिसलरेशन किंवा रिटार्डेशन किंवा त्याला मंदन किंवा त्याला ऋण त्वरण असंही म्हटलं जातं. आणि हे जे ऋण त्वरण आहे ते नेहमी निगेटिव्ह असतं. ठीक आहे. आपण काय करूया, इथे इथेच आपण पॉज घेऊया आपण आणि पुढच्या लेसनमध्ये आपण ऍक्सलरेशन हे जे आहे ते ड्यू टू ग्रॅव्हिटी त्याला स्मॉल जी असं म्हटलं जातं. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे काय आहे आणि ते काय असतं त्या गोष्टी संदर्भात आपण पुढच्या लेसनमध्ये पाहूया. मित्रांनो, थोडंसं आपला हा लेसन तुमच्या पुढे सादर करण्यासाठी जरा उशीर लागला आपल्याला, कारण तुमचे बरेचसे कमेंट्स मी पाहिले. त्यात बऱ्याच जणांनी कमेंट्समध्ये सर तुमचे क्लासेस हे चालू झाले त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो असं बरेचसे जण म्हटलेले. परंतु शक्यतो कौतुक करण्यापेक्षा की आपले हे जे लेसन्स आहेत इफेक्टिव्ह कसे होतील, तुम्हाला कोणत्या पद्धतीने तुम्हाला ते पाहिजे आहेत ह्याच्या संदर्भात जर काही सूचना असतील तर त्या सूचना तुम्ही माझ्याशी कृपा करून शेअर करा. आता आत्ताच्या अलीकडच्या ह्या कमेंट्समध्ये एका विद्यार्थ्याने, मला त्याचं नाव पण सांगायला ह्या ठिकाणी आवडेल, कांबळे नावाचा एक विद्यार्थी आहे, तो म्हणाला की सर तुमचा आवाज हा थोडासा कमी येतोय, तर तुम्ही तुमचा आवाज थोडासा वाढवा. तर मी ॲक्च्युली हे जे चालू केलेलं होतं, तुमचं जसं प्रतिसाद येईल तसं मी त्या पद्धतीने त्यामध्ये बदल हा करायचा माझा प्रयत्न हे चालू असणार आहे. थोडक्यात एकंदरीत पाहिलं की तुमचा रिस्पॉन्स पण चांगला आहे आणि म्हणून मी ऑलरेडी माईकची पण व्यवस्था मी करण्यासाठी मी ऑर्डर पण दिलेला आहे. थोड्याच वेळात किंवा थोड्या दिवसात येणाऱ्या 4-5 दिवसात मला माईक सुद्धा मिळून जाईल. इथून पुढे तुमचे जे काही लेसन्स असतील तुम्हाला अतिशय स्पष्टपणे तुम्हाला ऐकू येतील ह्याची व्यवस्था म्हणजे मला करायचं आहे. तोपर्यंत हे आपले चालू राहू द्या, ह्याच्यामध्ये खंड पडता कामा नये. आणि तुम्ही अजिबात खंड पडू नका अभ्यासामध्ये, कारण एकदा जर तुमचा डिसमूड जर झाला अभ्यास करण्यात तर पुढे तुम्हाला अभ्यास करायला नको वाटेल. म्हणून कृपा करा की आपले हे जे लेसन्स आहेत वारंवार हे जरी समजलं असेल तरी हे रिपीट करत जा, पुन्हा पुन्हा पाहत जा. आपले बरेचसे मित्र असतात ITI मध्ये इतर ट्रेडचे,
त्या विद्यार्थ्यांना देखील सांगा, लाईक करा, शेअर करा. तुमचे कमेंट्स असतील, तुमचे काही सजेशन्स असतील, तुमच्या काही सूचना असतील, तर सर्व तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये लिहून मला पाठवून द्या. ठीक आहे. म्हणजे त्यानुसार आपल्याला पुढे दुरुस्त करता येईल आणि त्या पद्धतीने आपल्याला अजून चांगल्या इफेक्टिव्ह पद्धतीने हे सर्व लेसन्सची तयारी तुमच्या पुढे प्रेझेंट करता येतील. ठीक आहे. तोपर्यंत कृपा करून प्रत्येकजण आपापली काळजी घ्या. घरातच राहा, सुरक्षित राहा. आभारी आहे. थँक्यू.